नमस्कार मित्रांनो, स्कूल हेल्प मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण शार्लॉटमध्ये एम्प्लॉई अटॅच आणि डिटॅच कसे करायचे याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यासाठी अगोदर शार्लॉट वेबसाईटवर आपली शाळा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. मी अगोदरच ही लॉग इन करून घेतलेलं आहे. आता एम्प्लॉई अटॅच आणि डिटॅच करण्याचा पाथ आहे वर्क लिस्ट, पेरोल, ऑर्गनायझेशन ऑफिस, प्रोफाइल and attach employee to bill group. आता अटॅच आणि डिटॅच हे कशासाठी करायचं? कधी काही कारणास्तव काय होते की आपण बिल करताना एखाद्या कर्मचाऱ्याचं पे बिल आपल्याला काढायचं नसतं. मग ते आपण आपल्या बिल ग्रुपमधून जर डिटॅच केलो त्या एम्प्लॉईला, तर त्या महिन्याचं त्या एम्प्लॉईचं बिल निघणार नाही. अटॅच डिटॅच एम्प्लॉई आणि अटॅच डिटॅच व्हॅकंट पोस्ट, तर आपल्याला व्हॅकंट पोस्ट ॲड करायची नाही आहे. जर तुम्हाला नवीन एम्प्लॉई जर ॲड करायचं असेल आपल्या शाळेमध्ये, तर अटॅच डिटॅच व्हॅकंट पोस्ट हे ऑप्शन तुम्हाला गरजेचं पडेल. तर आपल्याला एम्प्लॉई अटॅच आणि डिटॅच कसे करायचे हे आपल्याला पाहायचं आहे. तर हे निवडू, गो करा आणि गो केल्यानंतर पुढील स्क्रीन ओपन होईल. अशा प्रकारे स्क्रीन दिसेल. आता इथे एम्प्लॉईज इन बिल ग्रुप, म्हणजे बिल ग्रुपमध्ये एम्प्लॉई आहेत. या ठिकाणी 2 जण आहेत. आणि जर समजा आपल्याला काही ट्रान्सफर होऊन काही एम्प्लॉई आपल्या शाळेत जर येत असतील, तर ते एम्प्लॉई दुसऱ्या शाळेतून डिटॅच झाल्यानंतर या रकान्याखाली दिसतील. मग ते जर एम्प्लॉई आपल्या शाळेमध्ये जर ॲड करायचे असतील, म्हणजे आपल्या शाळेच्या बिल ग्रुपमध्ये ॲड करायचे असतील, तर त्याला सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी अटॅच हे बटन दाबायचं. म्हणजे तो एम्प्लॉई या साईडला म्हणजे आपल्या बिल ग्रुपमध्ये येईल. आता समजा काय होईल की एखाद्या वेळेस आपल्या दोन्ही एम्प्लॉईपैकी किंवा जास्त एम्प्लॉई असतील कोणत्या शाळेमध्ये, त्यापैकी एखाद्याचं बिल आपल्याला काढायचं नसेल, काही कारण असेल त्यामुळं, तर त्यावेळेस काय करायचं की एम्प्लॉईच्या पुढेचं चौकोन कप्पा आहे त्याला टिक करायचं आणि डिटॅच करायचं. डिटॅच केल्यानंतर काय होईल की हा एम्प्लॉई या ठिकाणी येईल. पाहूया आपण, आला या ठिकाणी, म्हणजे तो आता बिल ग्रुपमध्ये नाही आहे, तो कुठं आहे, बाहेर आहे, बिल ग्रुपच्या बाहेर आहे. हे डिटॅच केल्यानंतर जेव्हा आपण त्या महिन्याचं आपण बिल जनरेट करू, त्यावेळेस त्या जनरेट केलेल्या बिलामध्ये या एम्प्लॉईचा अंतर्भाव नसणार आहे. आता आपण काय करूया, हा एम्प्लॉई डिटॅच केला होता आहे अटॅच करून टाकूया. आपल्याला काही त्या एम्प्लॉईचा पगार बंद नाही करायचं, फक्त एक ट्रायल म्हणून तुम्हाला सांगितलं. परत आता हे इकडं अटॅच केल्यानंतर इकडं आलं, बिल ग्रुपमध्ये आलं. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शार्लॉटमध्ये शाळेच्या अकाउंटवर तुमच्या शाळेतील एम्प्लॉईना अटॅच आणि डिटॅच करू शकता. निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. आम्ही आणखी असेच काही व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत असतो. त्यापैकी शार्लॉटचे काही व्हिडिओ आहेत, काही सरळ या प्रणालीचे व्हिडिओ आहेत आणि काही आपल्या अँड्रॉईड मोबाईलवरचे जे ॲप आहेत त्यावरील काही व्हिडिओ आहेत. असेच आमचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आमचे चॅनल स्कूल हेल्प मराठी हे चॅनल लक्षात असू द्या आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.